हॅलो हाय नमस्कार, मी हर्षला तुमचं स्वागत करते माझ्या हर्षमयी व्लॉग्समध्ये। तर आज मला ऑफिसवरून आल्यानंतर खूप कंटाळा आला होता जेवण बनवायचा। सो मी पटकन फ्रीज उघडला तर मला दुधी मिळाला। म्हटलं चला आज सांबार बनवूया आणि तुमच्यासोबत रेसिपी शेअर करू। पटकन दुधी सोलून घेतला, छोटे छोटे तुकडे केले आणि छान उकडायला ठेवलं। त्यामध्ये थोडी अर्धा वाटी तुरीची डाळ, पाव वाटी मुगाची डाळ, हे सध्या पहिला मी धुवून घेतलं। त्यानंतर इकडे दुधी भोपळा छान असे तुकडे लहान काप करून मी ते सगळं उकडायला ठेवलं। त्यामध्ये थोडी अर्धा चमच हळद घातली। त्यानंतर साईड बाय साईड मी इकडे चटणीसुद्धा बनवायला ठेवली। यामध्ये खोबरं, त्यानंतर कोथिंबीर, मिरची, लसूण अशा प्रकारे मी ती चटणी बनवलेली आहे। या ठिकाणी आपला दुधी हा उकडून झालेला आहे। आता छान असा स्मॅश करून घ्यायचा आहे। स्मॅश केल्यानंतर तो साईडला ठेवून घ्यायचा आणि छान फोडणी द्यायची आहे या सांबारला। खूप छान आणि टेस्टी लागतं, तुम्ही एकदा बनवून बघा। आणि बनवायला सुद्धा इझी आहे आणि हाय प्रोटीन म्हणून सुद्धा तुमच्या पोटात जातं, त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा। सो या ठिकाणी पूर्ण असं स्मॅश करून घ्यायचं आहे ते। त्या ठिकाणी कढईमध्ये थोडं ऑइल टाकायचं आहे। जर तुमच्याकडे पळी असेल तर एक पळी टाकलं तरी चालेल। त्यानंतर इकडे मोहरी आणि जिरं थोडं टाकायचं आहे। छोटा बारीक कापलेला कांदा, थोडी अद्रक, थोडं मिरची, असे लाल सुक्या मिरच्या 2 टाकायच्या आहेत। कढीपत्ता, त्यानंतर थोडे मेथी दाणे, जिरं हे सगळं घालायचं आहे। सगळं छान असं लाल रंगाचं झालं की मग त्यामध्ये हे मसाले टाकायचे आहेत। लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि वरून सांबार घालायचा आहे। सो या ठिकाणी आपला हा कांदा ब्राऊन होतोय, छान असा परतून झालेला आहे। त्यानंतर आपण आता सुके मसाले घालणार आहोत। लाल तिखट, गरम मसाला, हळदी पावडर, सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये सांबार ओतायचं आहे। वरून छान सांबार पावडर थोडी 1 चमचा टाकायची, थोडा हिंग घालायचा आणि थोडी 1 चमचा गूळ पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं। आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं 1 ग्लास असं गरम पाणी घालायचं। सर्व बॅटर हे मी इडली पात्रात घालून घेणार आहे आणि छान असं 20 मिनिटं इडल्या वाफवून घेणार आहे। त्यानंतर सर्व असं छान प्लेटिंग करून तुम्हाला दाखवणार आहे मी। सो तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून बघा, खूप छान इडल्या होतात। वीस मिनिटानंतर माझ्या ह्या छान अशा इडल्या वाफवून झालेल्या आहेत। आता मी छान असं काढून घेणार आहे आणि प्लेटिंग करणार आहे। या ठिकाणी मी छान असं प्रथम
बाउलमध्ये मी सांबार काढून घेणार आहे, त्यानंतर चटणी काढून घेणार आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता माझी इडली सांबार चटणीची प्लेट इकडे रेडी झालेली आहे खाण्यासाठी. सो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.